नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काळ्या मसाल्यामधली सोयाबीनची भाजी। एकदम सोप्या पद्धतीने झटपट ही भाजी तयार होते। प्रत्येक भाजी जर ग्रेव्हीमध्ये केली तरच चवदार होते असं नाही, तर काळ्या मसाल्यातली भाजी सुद्धा खूप छान चवदार लागते। तर आपण इथे मसाला काढून घेतलेला आहे। तर एक मोठा बाउल भरून इथे मी सोयाबीन घेतलेली आहे। आपण इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या। 2 चमचे इथे मी सफेद तीळ भाजून घेतलेले आहेत। 3 कांदे मध्यम आकाराचे इथे मी गॅसवरती भाजून घेतलेले आहे। जाळी ठेवली, त्याच्यावरती कांदा फोडून घेतला मुसळीने आणि भाजून घेतलेला आहे। अर्धी वाटी खोबऱ्याची भाजून घेतली, त्याचे काप करून घेतलेत आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे। तर गॅसवरती जाळी ठेवायची, कांदा फोडून घ्यायचा मुसळीने, म्हणजे आतून बाहेरून कांदा छानपैकी भाजला जातो। आणि खोबऱ्याची अर्धी वाटी घेतली, ती भाजून घेतली आणि काप करून घेतले। तर आता याच्यामध्ये मी या मसाल्यामध्ये अजिबात तेल घातलेलं नाहीये, असाच मसाला आपल्याला वाटण करून घ्यायचा आहे। तर त्याच्या अगोदर आपण एक भांड्यामध्ये सोयाबीन काढून घेतली। ही सोयाबीन आपल्याला 10-15 मिनिटांसाठी भिजत ठेवायची। तर पाणी गरम करून घेतलेलं आहे। गरम पाण्यामध्ये आपण ही सोयाबीन ठेवूया 10 ते 15 मिनिटांसाठी। बाकीची तयारी होती तोपर्यंत सोयाबीन छान भिजते। तर आता ही चमच्याने एकत्र करून घेऊया आणि बघा सोयाबीन भिजेल असं मोकळं पाणी आपण भांड्यामध्ये काढून घेतले, चमच्याने एकत्र करून घेतलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवू आणि हे 10-15 मिनिटांसाठी आपण असं साईडला ठेवून देऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता काढून घेतलेला मसाला घेतलेला आहे, याचं वाटण तयार करून घेऊया। मसाला भाजून घेण्यासाठी किंवा मी सेपरेट मसाला भाजून घेतलेला नाही, याच्यामध्ये तेलाचा वापर आपण अजिबात केलेला नाही। याच्यामध्ये आपण सफेद 2 चमचे तीळ घालून घेतलेले आहे, म्हणजे भाजी दाटसर देखील होते आणि भाजीला छान चव देखील येते। तर प्रत्येक भाजीमध्ये ग्रेव्ही, टमाटर, दही जर घातलं तरच चवदार होते असं नाही, तर काळ्या मसाल्यातली भाजी सुद्धा खूप छान होते। तर आता थोडं पाणी घालून आपण याचं वाटण करून घेतलंय आणि बघा मस्त मसाला आपला इथे तयार झालेला आहे। अशा काळ्या मसाल्यामध्ये भाज्या जर बनवल्या तर खूप छान चवदार लागतात। तर अशा पद्धतीने आपण मसाला वाटण करून घेतलाय। आता आपण सोयाबीन चेक करूया। तर 15 मिनिटांसाठी सोयाबीन मी अशीच पाण्यामध्ये ठेवली होती गरम। सोयाबीन छानपैकी ते भिजलेली आहे, तुम्ही बघू शकता, आणि मस्त फुगलेली देखील आहे। तर आता याच्यामधलं पाणी आपल्याला अशा पद्धतीने दाबून काढून घ्यायचंय। याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते अशा पद्धतीने आपण दाबून काढून घेऊया। तर सोयाबीन मधलं सर्व पाणी मी अशा पद्धतीने इथे आता काढून घेतलेलं आहे। सगळी सोयाबीन आपण पाण्यामधून काढून घेतली। तर बघा आता आपण याच्यावरती थोडीशी हळद पावडर घालून घेऊया आणि ही थोडीशी आपण तेलावरती परतून घेणार आहे, म्हणजे याची चव अजून अधिक वाढते। तर चिमूटभर हळद पावडर घालून घेतली आणि याच्यावरती आपण चिमूटभर मीठ घालून घेऊया। हे छानपैकी मीठ आणि हळद सोयाबीनवरती एकत्र करून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने झटपट चमचमीत ही भाजी तयार होते। मुलांना देखील तुम्ही शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची भाजी देऊ शकता। तर आता आपण गॅसवरती कढई ठेवली, याच्यामध्ये अगदी छोटा चमचा भरून आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि आपण मीठ हळद चोळून घेतलेली सोयाबीन याच्यावरती घालून घेऊया आणि 2-3 मिनिटांसाठी तेलावरती छानपैकी परतवून घेऊया। गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे। कमी गॅसवरती आपण ही परतवून घेऊया, म्हणजे भाजीमध्ये या सोयाबीनची चव अधिक वाढते, बेचव लागत नाही अजिबात, खूप छान अशी चवदार लागते। तर मीठ आणि हळद घालून घेतलेली आहे आपण याच्यावरती। तुम्ही थोडंसं लाल तिखट सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता 2-3 मिनिटांसाठी छानपैकी मी तेलावरती सोयाबीन परतवून घेतली। आता आपण एक ताटामध्ये काढून घेतलेली आहे। आता त्याच कढईमध्ये आपण छोटे 2 चमचे भरून तेल घालून घेतलेलं आहे। तर भाजीचा जो छोटा चमचा असतो तो 2 चमचे इथे मी तेल घालून घेतलं। तेल गरम झालं की 2 तुकडे इथे मी दालचिनीचे घालून घेतले, 1 मसाला विलायची घातली, 1 तेजपत्त्याचं पान घेतलं, त्याचे 2 तुकडे केले, 2-3 मिरे घेतले, 2-3 लवंगा घेतल्यात, त्या घालून घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत। फोडणी बसलेली आहे छानपैकी कच्च्या मसाल्यांची। आता याच्यामध्ये आपण वाटण करून घेतलेला मसाला घालून घेऊया। मसाला छानपैकी तेलामध्ये एकत्र करून घेऊया। गॅस कमी ठेवलेला आहे। कमी गॅसवरती हा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काही मसाला शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण नंतर थोडंसं गरम पाणी घालून घेऊया। तर मसाला छानपैकी एकत्र करून घेतलेला आहे। मसाला साईडला उडतो त्याच्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवून घ्या किंवा मग गॅस कमी करून ठेवा, म्हणजे साईडला गॅसवरती अजिबात मसाला उडत नाही। तर आता कमी गॅसवरती आपण हा मसाला 2-3 मिनिटं छानपैकी परतवून घेऊया। गॅस कमी केलेला आहे। आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। तर इथे मी 2 चमचे छोटे धना पावडर घेतलेले आहे। 2 चिमूट भरून आपण याच्यामध्ये हळद पावडर घेतली। हळद पावडर आपण अगोदर देखील टाकलेली आहे। आता याच्यामध्ये 1.5 चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा भर याच्यामध्ये मी रोजच्या भाजीचा मालवणी मसाला जो आहे तो घेतलेला आहे। आता हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊया आणि 1 छोटा चमचा भरून याच्यामध्ये मी लाल तिखट घेतलेला आहे, जास्त तिखट नाही। आता हे सर्व मसाले आपल्याला 2-3 मिनिटांसाठी छानपैकी मसाल्यामध्ये एकत्र करून घ्यायचे। मसाला छानपैकी आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे कमी गॅसवरती। तर तुम्ही बघू शकता कलर बदललेला आहे मसाल्याचा, आपण छानपैकी एकत्र करून घेतलेला आहे। 2-3 मिनिटांसाठी छानपैकी आता हे परतवून घेऊया।
गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे मसाला अजिबात कडेला खाली करपत नाही। तर अशा पद्धतीने आपण आता 1-2-3 मिनिटांसाठी हा मसाला अशा पद्धतीने परतवून घेतलेला आहे। मसाल्याचा कलर तुम्ही बघू शकता, मस्त कलर आलेला आहे। मसाल्याला छानपैकी इथे तेल सुटलेलं आहे आणि कलर देखील छान आलेला आहे। आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। आपण मीठ सुरुवातीला देखील थोडंसं चिमूटभर घालून घेतलेलं आहे, तर मीठ अंदाजाने घालून घ्यायचे। मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा हा मसाला एकत्र करून घेणार आहोत। मसाला एकत्र करून झाला की आता आपण याच्यामध्ये फ्राय करून घेतलेली सोयाबीन घालून घेऊया। सोयाबीन घालून घेतल्यानंतर कमी गॅसवरती आपण 1-2-3 मिनिटांमध्ये मसाल्यामध्ये ही व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत। म्हणजे मसाल्यामध्ये परतवून घेतली की भाजीला छान अशी चव देखील लागेल। तर एकत्र करून झालं की आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडाफार मसाला जो शिल्लक राहिला होता त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलं आणि ते पाणी आपण आता याच्यामध्ये भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे। गरम पाणी घालून घ्यायचे म्हणजे भाजीची चव देखील बदलत नाही आणि पटकन भाजी शिजते। तर आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया। आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालून घेऊया आणि कमी गॅसवरती आपण ही भाजी छानपैकी शिजवून घेऊ। तर भाजीला छानपैकी इथे उकळी आलेली तुम्ही बघू शकता। 1-5-6 मिनिटं झाली। कमी गॅसवरती ही भाजी मी छानपैकी शिजवून घेतलेली आहे। गॅस आपण आता बंद करणार आहोत आणि साईडला तुम्ही बघू शकता तरी देखील छान आलेली आहे। थंड झाल्यानंतर ह्या भाजीला अजून छानपैकी तरी येते। तर गॅस बंद केला, याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि काळ्या मसाल्यामध्ये आपली सोयाबीनची भाजी इथे तयार झालेली आहे। मस्त झालेली आहे, चटपटीत अशी भाजी नक्की बनवून बघा। बनवायला देखील आपल्याला जास्त वेळ लागलेला नाहीये। आपण याच्यामध्ये दही टोमॅटो न घालता काळ्या मसाल्यामध्ये चमचमीत अशी भाजी बनवलेली आहे, जी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत आवडीने खाऊ शकाल। तर बघू शकता तुम्ही आपली सोयाबीनची भाजी इथे तयार झालेली आहे। या पद्धतीने नक्की बनवा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर अशा पद्धतीने काळ्या मसाल्यामध्ये सोयाबीनची भाजी नक्की बनवून बघा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।